ते आम्ही होतं की तुम्ही वैयक्तिक फार आग्रही होता त्या योजनेसाठी? नाही तर मग अरे, आम्ही म्हणजे आम्ही टीम म्हणूनच काम केलं. पण मी जे मगाशी सांगितलं, की एक सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला एक हातभार लागेल. त्यांना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळेल, की त्यांना त्यांचं पतीकडे, कुटुंबियांकडे कुठल्याही छोट्या-मोठ्या कामासाठी हात पसरावे लागणार नाहीत. त्यामुळे एक आर्थिक स्वातंत्र्य त्यांना या योजनेतून मिळालं. आज त्यांना समाधान आहे, की स्वतःच्या सहीने, स्वतःच्या स्वाक्षरीने आपल्या खात्यातले पैसे ते काढू शकतात. आणि आम्ही एकदम ती योजना केली पण आणि प्रभावीपणे राबवली. त्यामुळे अनेक लोकांना ती लाडकी बहीण म्हटलं, की विरोधकांच्या पोटात गोळा येतो आणि म्हणून मला सांगावं लागतं, की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हे विरोधक काही ना काही अफवा पसरवत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली. म्हणजे मुलींनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्ही 50% ची फी 100% केली. मी जाहीरपणे सांगतो, की मुलींना देखील उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे. इंजिनिअर होता आलं पाहिजे, डॉक्टर होता आलं पाहिजे, सी-ए होता आलं पाहिजे, आर्किटेक्ट होता आलं पाहिजे. पूर्वी 50% आपण त्यांची फी भरत होतो. पण एक दुर्दैवी घटना घडली. मी भाषणात देखील कधी-कधी सांगतो. आत्महत्या. एक मुलीने आत्महत्या केली. शिकती वडील 50% पैसे भरू शकत नाहीत म्हणून. म्हणून आम्ही 100% फीमध्ये सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. एस-टीमध्ये 50% सवलत दिली. अं, त्याचबरोबर बचत गटाला ताकद दिली आणि म्हणून एक आपल्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर अ, अति मजबूतीने उभ्या राहिल्या पाहिजे आणि कुटुंबाचा आधार बनल्या पाहिजे. यासाठी आम्ही या